लक्ष द्या, आपण दोन कॉन्सेप्ट पाहणार आहोत आज. फिशर फॉर्म्युला, प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि एक नवीन टॉपिक आलेला आहे यावर्षी. म्हणजे मागच्या वर्षी होता पण मागच्या वर्षी तो कट केलेला आहे ड्यू टू कोरोना व्हायरस. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, फिशर नावाच्या शास्त्रज्ञानं प्रोजेक्शन फॉर्म्युला काढलेला आहे आणि तो आपल्याला घ्यायचा आहे. लक्ष द्या, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला टाका हेडिंग फिशर. एक मोठा काढता, सायंटिस्टचं नाव आहे ते लढत. प्रोजेक्शन फॉर्म्युला, प्रोजेक्शन फॉर्म्युला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, that is cross formula. याला म्हणतात क्रॉस फॉर्म्युला. that is cross formula. Two representation are used to represent configuration of chiral carbon atom, configuration of chiral carbon and the three-dimensional structure of optical isomer on plain paper. These are as follows. Fisher projection, लगायला काय होते, हे जे नाव आहेत की हे नाव खूप चुकतात कधी कधी. कारण ह्या सायंटिस्टचे नाव आहे, ह्या सायंटिस्टचे नाव खूप वेळा चुकतात. आता मार्कोनिक ऑफ रूल, अँटी मार्कोनिक ऑफ रूल याचे स्पेलिंग, हे सायंटिस्ट असं कसं आहे म्हणजे चुकतात कोण हे, कारण हे आपल्या इकडलं नाही. हे जर असते तुकाराम, सदाराम, महर्षी, बिरबल, अकबर, चुकलं नसते ते. पण आता हे कसं आहे, फिशर हे तिकडे सायंटिस्ट लोक आहेत, काही ना काही मिस्टेक होतेच. ते आपले नाव बरोबर येतात की आपल्याला तिचे नाव येत नाही, ते आपल्याला नाव येत नाही. तुकाराम म्हणत ते पहिले निघाले ते कॉमेंट्री मॅच मध्ये रॉड जलेजा असं कसं म्हणतात. रोहित शर्मा काय बोलता असं लक्ष द्या. नंतर काय सी Cl Br
हे शेडिंग करतं हा आय एच conversion of vertical and horizontal lines. लक्ष द्या काय म्हणते पहा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कशाला म्हणतात एवढाच कन्सेप्ट आहे हा जास्त नाही आहे पहा two representation are used to represent the configuration of chiral carbon atom and the three-dimensional structure of optical isomers on the plane paper. These are as follows. म्हणजे फिशर च्या फॉर्म्युलानुसार प्रोजेक्शन फॉर्म्युलानुसार हे जो कंपाऊंड आहे हा कोणता कंपाऊंड आहे हा कंपाऊंड आहे आपला CHI Br आणि Cl म्हणजे ब्रोमो आयडो क्लोरो मिथेन झाला तर हा कंपाऊंड जो आहे हा कंपाऊंड दोन प्रकारे आपण लिहू शकतो फिशरच्या फॉर्म्युलानुसार तुम्ही एक तर असं लिहिता पण असं लिहायला आवडत नाही मग कसं असं जो क्रॉस असते तर काय असते सी असते काय असते सी आणि हा चिरल कार्बन आयटम आहे कोणता आयटम आहे हा चिरल कार्बन 4 डिफरंट ग्रुप्स आर अटॅच टू द गिवन कार्बन आयटम तुम्ही या फिशरच्या फॉर्म्युला असं लिहू शकता किंवा असं लिहू शकता तर आपल्या या म्हणजे युनिव्हर्सिटी मध्ये आपण हे असं लिहित असतो असं आपल्याला लिहिता येत नाही की ह्याचं म्हणणं कसं आहे की हा जो अबाव द प्लेन आहे अबाव द प्लेन हा बिलो द प्लेन हा अपसाइड द प्लेन डाऊन साइड द प्लेन असं हे करण्यासाठी खूप त्याला टेंडन्सी पाहिजे म्हणून हे वापरत नाही आपण कोणतं वापरतो अशा प्रकारचं फिशरचं प्रोजेक्शन वापरतो हालाकी फिशरनं दोन कॉन्फिगरेशन सांगितलेले आहेत तुम्हाला हालाकी फिशरने सांगितलेले आहेत दोन एक तुम्ही असं लिहू शकता एक तुम्ही तसं लिहू शकता दोनच कॉन्फिगरेशन सांगितलेले आहेत मग तुम्हाला वाटेल तुम्ही हे लिहिता तुम्हाला वाटेल ते लिहिता आता काही जण कसं असतात प्रत्येकाची माइंड अलग अलग असतात काही जणांना हे आवडते ते आवडते तर मग ते लिहि काही जणांना ते आवडते तर मग हे मग फिशरने काय सांगितलं दोन दाखव एक लंबा रस्ता दाखवला एक शॉर्टकट दाखवला आता कोणाला लंबा आवडते कोणाला शॉर्टकट आवडते आता घरी काहीच काम नाही आहे कोरोना आहे शाळा नाही पाळा नाही शॉर्टकट जाऊन काय फायदा करता मग एकदम आरामशीर धुरून लॉंगकट गेलं तर असं आहे म्हणजे बा हे दोन फॉर्म्युला प्रोजेक्शन फिशर दाखवलेले आहेत तुम्ही ऍटमला असं लिहू शकता तुम्ही ऍटमला असं लिहू शकता काय म्हणते पहा द टू रिप्रेझेंटेशन आर यूज टू रिप्रेझेंट द कॉन्फिगरेशन ऑफ चिरल कार्बन ऍटम म्हणजे चिरल कार्बन ऍटमच्या कॉन्फिगरेशनला लिहिण्याचे दोन रिप्रेझेंटेशन कोण सांगितलेले आहेत फिशरने सांगितलेले आहे दीज and the three-dimensional structure of optical isomer on the plane paper these are given below and plane paper वर कसे काढतात हे ऑप्टिकल आयसोमर फिल्ड मध्ये दिलेले आहे दोन्ही रिप्रेझेंटेशन हे एक रिप्रेझेंटेशन आहे हे एक रिप्रेझेंटेशन आहे नंतर सेकंडली आहे वेग फॉर्म्युला वेग वेग म्हणजे सायन्सचं नाव आहे कोणता फॉर्म्युला आहे तो वेग स्पेलिंग बघ मस्त आहे याचं WEDGE वेज वेज फॉर्म्युला लिहा याच्यामध्ये व्हेन टेट्राहेड्रल कार्बन is imagined
when tetrahedral carbon is imagined to be present in the plane of paper all the four bonds at this carbon cannot lie in the same plane. The bond in the plane of paper are represented by normal lines. The bonds projecting above the plane of paper are represented by solid red or simply by bold lines. Example पा C वरती Br I H C in the plane below the plane above the plane. लिहून घ्या हे चांगल्या पद्धतीनं येत नाही. लक्ष द्या व्हेन टेट्राहेड्रल कार्बन टेट्राहेड्रल असणार कारण 4 व्हॅलेन्सी आहेत व्हेन टेट्राहेड्रल कार्बन इज इमेजिन टू बी प्रेझेंट इन द प्लेन ऑफ पेपर ऑल द 4 बॉन्ड एट दिस कार्बन कॅनॉट लाय इन द सेम प्लेन. एका प्लेनवर 4 बॉन्ड शक्य नाही आहे म्हणून बिलो द प्लेन इन द प्लेन अबव द प्लेन यू आणि ट्यू पहा काय म्हणते where tetrahedral carbon is imagined to be present in a plane of paper
all the four bonds in this carbon cannot lie in the same plane. The bond in the plane of paper are represented by normal lines. The bond in the plane of plain paper represented by normal lines. The bond projecting above the plain paper are represented by solid wedge. आता वेज म्हणजे काय होते? तुकडा असते की नाही? एक चौकर पाहिजे, चौकर भाकर चौकर असते की नाही? कोई भी चौकर असते ते लग्न असे की सरळ गेली तशा प्रकारचा एक तुकडा त्याला वेज म्हणतात. त्याला म्हणतात वेज. एक पिक्चर भी आहे हॉलिवूडचा आईस वेज, बर्फाचा तुकडा पिक्चर. पहा आता अशा प्रकारचा आहे बर्फाचा तुकडा जो असतो. हे सायंटिस्टचं नाव फक्त लक्षात ठेवलं. वेज काय आहे? सायंटिस्टचं नाव आहे. हा वेज कोणताही असं घेणार नाहीये, कारण हे वेज जे आहे हा फॉर्म्युला म्हणजे सायंटिस्टचं नाव आहे, तुझं काहीच नाही आहे. हे स्ट्रक्चर काढून घ्यायचं. हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त सिलेबस मध्ये तुम्हाला लिहून देणार तुम्ही. आता घ्या पुढचं. केमिकल प्रॉपर्टीज. Chemical properties of haloalkane. Chemical properties of haloalkane. Chemical properties of haloalkane. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोअल्केन आपण पहिल्यांदा प्रिपरेशन पाहिली. फिजिकल काय पाहिलं? फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या, नंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम पाहिलं, आणि आता पुन्हा आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोअल्केन. आता लॅबोरेटरी टेस्ट. पहिलं काय आहे? लॅबोरेटरी टेस्ट फॉर द क्लोरीन. आता लॅबोरेटरी टेस्ट म्हणजे काय की बा समजा तुम्हाला एक कंपाऊंड दिलेला आहे, तुम्हाला माहित नाही काय आहे काय नाही. तुम्हाला एक कंपाऊंड तर ते पुढे प्रयोग करता तुम्ही. एक पुडी असते, हे पुडी, यात काय आहे ते पा, यात काय आहे ते पा. हलाइड आहे, अमाइन आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे. तर मग अशी लॅबोरेटरी मधली टेस्ट आहे कुणाची? हॅलोअल्केनची. की बा याच्यामध्ये हलाइड ऍटम आहे, हा तुम्ही कसा ओळखता? तर मग काय करतात ते? तो कंपाऊंड घेतात. पहिल्यांदा पहिली व्हिडिओ पण लॅबोरेटरी कसा आहे? टेस्ट फॉर हॅलोअल्केन. आता समजा तुम्हाला एक दिलेला आहे, एक पुडी दिलेली आहे, त्या पुडीमध्ये तुम्हाला पाहायचं आहे यात काय आहे. त्यामुळे पहिले तुम्ही ज्या असं वाटतं तुम्हाला की अरे याच्यामध्ये हे काय हलाइड दिसून आला, हा असा हात घेत जाऊन हलाइड दिसून आला. मग काय करा तुम्ही म्हणता? तर तो तुम्ही जो हलाइड घेता, अल्किल हलाइड, त्याच्यावर OH ची रिएक्शन करता. म्हणजे कोणताही NaOH, KOH, AgOH म्हणजे हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सिल्वर हायड्रॉक्साईड, कोणतेही हायड्रॉक्साईड जे त्या अल्डिहाइड त्या अल्किल हायड्राइडवर रिएक्शन करतात. त्याला हीट करतात विथ द हेल्प ऑफ बन्सन बर्नर. हा हीट करतात. हीट केल्यावर तुम्हाला अल्कोहोल सारखा वास येतो, म्हणजे दारू सारखा वास आला म्हणजे हा कोण आहे? हा अल्किल हलाइडच आहे. काय? हा अल्किल. असे केमिकल ओळखतात. काही सारखं असते, ब्राऊन शुगर आणि मिठी सारखं असते. मग मीठ म्हणून ब्राऊन शुगर खाता. अशा प्रकारे पहा. मग प्लस X निगेटिव्ह
तर म्हणजे हा काय भेटते, हा आहे आपला हलाइड, आणि हलाइड पासून काय भेटते आपल्याला, अल्कोहोल. हे लॅबोरेटरी मध्ये ज्या वेळेस हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह कळायचा असतो, आपल्याला ओळखायचा असतो, त्यावेळेस ही टेस्ट वापरतात, त्यावेळेस ही टेस्ट वापरतात. लक्ष द्या. आता थांबवतो नाही ते व्हिडिओ गायब झाला. पहा आता, व्हेन अल्किल हलाइड react with any hydroxide gives alcohol, and it is this is a test for detection of halide in laboratory. म्हणजे लॅबोरेटरी मध्ये असा हलाइड आयटम आहे काय नाही आहे ते पाहतात. एखादा कंपाऊंड मध्ये समजा हलाइड आहे काय हे पाहिली, त्याला पिपेटच्या सहाय्याने याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड टाकतात. टाकल्यावर त्याला बर्नरच्या सहाय्याने काय करतात, हीट करतात. जर त्याचा स्मेल अल्कोहोल सारखा आला तर म्हणजे यात हलाइड आहे, जर अल्कोहोल सारखा नाही आला तर हलाइड नाही. अल्कोहोलचा स्मेल तुम्हाला माहिती का कसा आहे? हा, एखाद दिवशी काय करायचं, जाय दारू दुकाना समोर, मस्त स्मेल, हा गोंडा स्मेल येते काय. लक्ष द्या. आता पुढे हे पहिली स्टेप आहे, पहिले स्टेटमेंट आहे, नंतर एक रिएक्शन लिहायचं. म्हणजे याचं एक्झाम्पल तर काम नाही आहे, डिटेक्शन आहे फक्त. आता पुढचा आहे आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक substitution reaction of halogen. Number first, action of NaOH or KOH. Number first, action of NaOH aqueous or KOH aqueous. दोन पैकी तुम्ही तो घेऊ शकता, किंवा याला म्हणतात प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. कोणापासून? अल्किल हलाइड पासून. पार्ट लक्ष द्या. व्हेन अल्किल हलाइड react with aqueous NaOH किंवा तुम्ही इथे KOH सुद्धा घेऊ शकता, or KOH in presence of heat gives alcohol. R Cl alkyl halide
plus NaOH aqueous in presence of heat ROH plus NaCl. It is not a single step reaction. हे सिंगल स्टेप रिएक्शन आहे काय? नाही. इट कंटेनिंग सो मेनी स्टेप. फर्स्ट स्टेपला काय होते? फर्स्ट स्टेपला ज्यावेळेस आपण हीट करतो त्यावेळेस या NaOH जवळून याचं डिसोसिएशन होते. NaOH चं काय होते? डिसोसिएशन. Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह फॉर्म होते. ज्यावेळेस आपण NaOH ला हीट करतो त्यावेळेस Na पॉझिटिव्ह अलग होते आणि Cl असेल Na पॉझिटिव्ह अलग होतो आणि OH निगेटिव्ह अलग होतो. आता ज्यावेळेस याच्यावर हा जो आपला अल्कलाइड आहे याच्यावर हा कोणता निगेटिव्ह आहे ना तर याच्यावर OH ग्रुप अटॅक करते. व्हाय? कारण Na हा फ्री रॅडिकल असल्या कारणाने Na आहे की नाही तर Na ला फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो आउटर मोस्ट शेल मध्ये. ऑक्सिजनचे किती असतात? 2. पण जास्त क्रियाशील कोणता मध्ये? जास्त रिएक्टिव्ह ऑक्सिजन. तर म्हणून Na हा थोडासा दूर होतो. हा तो कोण करते? अटॅक याच्यावर ऑक्सिजन करतो. आता ऑक्सिजन हा याच्यावर अटॅक करते तर ऑक्सिजन ची रिएक्टिव्हिटी जास्त आहे की Cl ची रिएक्टिव्हिटी जास्त आहे? Reactivity is the property which depends upon the number of unpaired electrons on the outermost shell. Cl च्या outermost shell मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 7. परंतु याला इलेक्ट्रॉन किती पाहिजे? एकच इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणजे ही टेंडन्सी एका इलेक्ट्रॉनची आहे. ऑक्सिजन किती आहे तेव्हा? 6. किती पाहिजे? 2. म्हणजे जास्त रिएक्टिव्हिटी कुणाची आहे? ऑक्सिजनची आहे. तर कसं असते जो जास्त पॉवरफुल असते तो जागा फिक्स करत असते. समजा आता एखाद्या गाडीत बसला तुम्ही त्या गाडीत तुमच्यासोबत अल्किल ग्रुप आहे आणि तुम्ही कोण आहात? हॅलोजन आहात. तुम्ही कोण आहात? हॅलोजन आहात. एखादा एकदम बॉडी बिल्डर आला बरोबर मोसजना म्हणून तुम्ही अशी विनंती करसान नाही उठतं की नाही लागा खाता तुम्ही एकदम असं डायरेक्ट गाडी घेऊन चालत. मग हा पॉवरफुल आहे ना ऑक्सिजन. हा ऑक्सिजन काय करते? याला रिमूव्ह करायसाठी याच्यावर प्रेशर अप्लाय करते. याच्यावर प्रेशर अप्लाय केलं की हा जो Cl ॲटम आहे हा Cl ॲटम बाहेर पडते आणि काय करते? ROH. आता हा Cl निगेटिव्ह याचा जुनाकडे कोणता असते? Na पॉझिटिव्ह आणि त्यापासून काय करते? मग NaCl फॉर्म. अशा प्रकारे हे रिएक्शन कपडे होऊन काय भेटते? अल्कोहोल भेटते. काय भेटते? अल्कोहोल. अशा प्रकारे हे झाली पहिली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. किती दिवसानंतर भेटला मला? 5. एक्झाम्पल CH3Cl क्लोरोमिथेन प्लस NaOH aqueous. तुम्ही या NaOH ठिकाणी KOH सुद्धा घेऊ शकता. In presence of heat gives CH3OH plus NaCl. हा आहे मिथिल अल्कोहोल. हे झालं या रिएक्शनचं एक्झाम्पल. हे झालं या रिएक्शनचं काय? एक्झाम्पल. झालं? Action of second nucleophilic substitution. Action of NaOR. Action of NaOR
What is the name of the given compound NaOH? हाँ काय म्हणतात त्याले सोडियम अल्कोक्साइड काय म्हणताय सोडियम अल्कोक्साइड सोडियम अल्कोक्साइड मी तुम्हाला फक्त रिएक्शन लिहून देतो स्टेटमेंट तुम्ही लिहा पहा काय होते व्हेन अल्किल हलाइड react with NaOH, that is sodium alkoxide, in presence of heat, same content, gives ROR and dash with the and plus NaS. It is called as ether. Alkyl alkoxide, ether. That is ether. And sodium halide. Sodium halide. Alkyl halide, sodium alkoxide, ether, and sodium halide. When alkyl halide react with sodium alkoxide in presence of heat gives ether. एक्झाम्पल कसली सांग मी पहिल्यांदा जर एक्झाम्पल मध्ये जाईल काय होते सेम कंटेंट मला सांगितलं नाही हीट दिली म्हणजे सोडियम बाहेर निघाला हीट दिली म्हणजे काय होते सोडियम बाहेर निघाला Na पॉझिटिव्ह बाहेर पडला काय राहते OR निगेटिव्ह आणि तुम्हाला सांगितलं नाही ऑक्सिजन बद्दल कमी नाही हा ऑक्सिजन एवढा कमी नाही हा कुणाला जगू देत नाही मग पहा आता RX जो आहे याच्यावर जर OR ची रिएक्शन केली आपण तर O जो आहे जास्त रिएक्टिव्ह आहे ऍज कंपेअर टू हलाइड आयटम रिप्लेस करते स्वतःला हलाइड आयटम आणि आपल्याला काय भेटते इथर मिळते काय मिळते इथर तेच कंडिशन आहे दुसरं काहीच नाही एक्झाम्पल कसं आहे तुमचा बघा एक्झाम्पल CH3Cl प्लस NaOCH3 हा झाला मिथिल क्लोराइड हा झाला सोडियम मिथॉक्साइड हीट CH3OCH3 हा झाला डायमिथिल इथर आणि प्लस NaCl सोडियम क्लोराइड आता आपण हे सेम घेतले आता आपण डिफरंट घेऊ पहा C2H5Cl इथिल क्लोराइड ब्रोमाइड रागण्याला पाहिजे ब्रोमाइड प्लस NaOCH3 नावाचं हेच in presence of heat same catalyst C2H5OCH3 plus NaBr आता नावाचं बघा काय इथिल मिथिल इथर इथिल मिथिल इथर अल्फाबेटिकली पहिली ई येते ना यापेक्षा
मग पहिली इथिल मिथिल इथर अशा प्रकारे हे झाली सेकंड रिएक्शन. झाली हे सेकंड रिएक्शन झाली.